आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजे थालीपीठ. थालीपीठ बनवण्यासाठी घेतलं आणि पुलंच्या ओळी आठवल्या. थालीपीठ या एका शब्दातून त्याच्यावर लेख लिहिण्याची किमया फक्त पुलंनाच जमू शकते. पुलं म्हणतात, मराठी माणसाला थालीपीठ म्हणजे काय हे एखाद्या दुसऱ्या माणसाला समजावून सांगायची वेळ आली की तो दुसरा हा दुसराच बनून राहतो. कारण आपल्याला जेव्हा थालीपीठाची आठवण येते त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते. ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाकघर. थालीपीठाबरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोण्याचा गोळा. थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट. घरभर सुटलेला तो खमंग वास. रंग, रस, गंध, स्पर्श या आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात. आणि आपल्याप्रमाणे या शब्दाच्या उच्चाराने आणखी कोणाला हाच अनुभव येतो हे समजल्यावर तो परका माणूस आपला माणूस होऊन जातो.